राहाता तालुक्यातल्या पिंपळस येथील अविनाश कापसे या 24 वर्षीय तरुणाचा चाकूने भुसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या हत्येमुळे गावामध्ये तणावाचं वातावरण असून भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांनी हत्या केल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय। रात्री जेवण करून अविनाश फिरण्यासाठी बाहेर पडला असता दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांनी तरुणावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये अविनाश कापसे गंभीर जखमी झाला। रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला। राजकीय द्वेषातून हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अविनाशनं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांनी हत्या केल्याचं मैताच्या नातेवाईकांनी म्हटलंय। या हल्ल्यात माजी उपसरपंच भरत लोखंडेंसह 2 जण जखमी आहेत। त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहे। या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी नितीन कापसे अद्यापही फरार आहे। याविषयी मयत अविनाशचा भाऊ सीताराम कापसे यांनी राजकीय आकसापोटी माझ्या भावाचा खून नितीन कापसेंनी केल्याचं सांगत नितीन कापसेंच्या अटकेची मागणी केली। आधीपासून यांच्या गावात राजकीय दहशत असल्यामुळे आणि माझा भाऊ त्यांचं काम करतो, नंतर मग त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात काम करायला लागलं। मग त्यांच्या मनामध्ये कायम राग होता। त्यांनी त्याला कायम धमक्या देत होता, तू त्यांचं काम करू नको असं तसं। आता जी घटना घडायच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याला फोन आला होता आणि मग दुसऱ्या दिवशी ते फिरायला चाललं असताना त्यांनी त्याला रस्त्यामध्ये आढळून आमची मागणी यायची जवळ आरोपी नितीन कापसेला अटक झालीच पाहिजे। नेमकी काय घटना घडली रात्री? नेमकी काय झालं रात्रीची घटना काय आहे तुम्हाला माहितीप्रमाणे? मला माहीत नाही। आता ते जेवण झालं होतं, फिरायला निघता ते फिरायला निघल्यामुळे तिने गावात ते उभे होते, तर मग निघताना ते मागून आले लगेच त्यांच्यावर अटॅक केला त्यांनी। कोण कोण होतं त्याच्यामध्ये? काय नितीन कापसे, ऋषिकेश कापसे, निलेश बावके, पुष्पक खापटे, दीपक देवकर, 10-15 जण आहे। दरम्यान काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या अविनाश कापसेचा खून झाल्यानं काँग्रेसच्या वर्तुळातही खळबळ उडाली असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुजय विखेंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंत्यविधीला हजेरी लावत घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। तालुक्याच्या राजकारणाबरोबरच रक्ताच्या नात्यालाही काळीमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी दिली। सदर घटनेत कुणीही राजकारण आणल्यास अन्यथा राजकीय हस्तक्षेप केल्यास खपवून घेणार नाही। येत्या 24 तासात सर्व आरोपींना अटक न केल्यास तालुका बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिला। याचबरोबर आरोपींना शिक्षा होईपर्यंत कापसे कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील विखेंनी दिली। यावेळी शोकाकुल वातावरणात पिंपळस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान नितीन गीताराम कापसे, ऋषिकेश नितीन कापसे, गंगूबाई गीताराम कापसे, सुरेखा नितीन कापसे, पुष्पक दत्तात्रय खापटे, राजेंद्र दगडू कदम, ज्ञानेश्वर चंद्रभान खापटे, निलेश अंकुश पवार, प्रसाद सुधाकर गरुड, दीपक उत्तम देवकर, प्रसाद उत्तम देवकर, अंकुश कैलास निमसे सर्व राहणार पिंपळस, तसेच निलेश अशोक बावके राहणार साकुरी आणि संतोष बाळासाहेब लोंढे राहणार अस्तगाव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता।